नमस्कार गृहिणींनो आणि माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो, सर्वांना सर्वप्रथम हरितालिका तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा. तर सर्वप्रथम एका ताटामध्ये सर्व पूजेचं साहित्य काढून घेतलेले आहे. त्यामध्ये हळद, कुंकू, अक्षत, अष्टगंध, फुलं आणि शहरांमध्ये पानांचा बंच विकत मिळतो. तोच देवाला अर्पण करायचा असतो. पण आम्ही त्या बंचची सर्व पाने वेगवेगळी काढली आणि 5-5 असा पानांचा बंच बनवला आणि मग ते देवाला वाहण्याकरिता घेतला. आणि पूजेला 5 फळं लागतात ते पण घेतलेले आहेत. त्यानंतर वाळूची अशी पिंड काढून घेतलेली आहे आणि पूजेसाठी असा चौरंग मांडलेला आहे. आणि सर्वप्रथम गणपतीची पूजा करण्यासाठी विडा ठेवलेला आहे. तर बघा, अशी साधी मांडणी आधी करून घेतलेली आहे आणि आता पूजेला सुरुवात करूया. सर्वप्रथम पंचामृत गणपतीला अर्पण करायचे आहे. नंतर वाळूच्या पिंडेला, आता तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की साईडला 4 वाळूचे काय बनवले आहे, तर त्यामध्ये एक गणपती, नंदी आणि पार्वती आणि त्यांची सखी, तर त्यांना आपण वाळूच्या रूपात विराजमान केलेले आहे. त्यानंतर हळद, कुंकू, अक्षत वाहून पूजा करायची आहे. त्यानंतर सर्वप्रथम बेलपत्री आणि नंतर बाकीची सर्व पाने देवाला अर्पण करायची आहे. आणि ही सर्व पूजा झाली की हरतालिका देवीची कथा वाचायची आणि आरती करायची. तर ही अशी साधी सोपी पूजा आपल्याला करायची आहे. आणि तशीच पार्वती मातेची ओटी सुद्धा आपल्याला भरून घ्यायची आहे. तर तुम्हा सर्वांना ही साधी सोपी पूजा कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.